नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. जय हिंद. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फ्रेंच रिव्होल्यूशन कसं झालं आणि समाजावर त्याचा कसा प्रभाव झाला हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरची पुढची जी लिंक आहे ती म्हणजे काय आहे तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. आपण ह्याच्यामध्ये हा जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टर मधला पहिला पॉइंट पहिला टॉपिक आपण पाहत आहोत, मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप. ओके, अँड इमर्जन्स ऑफ सोशॉलॉजी म्हणजे आधुनिकतेचा युरोप मधील जो समाज आहे त्याच्यावर कसा परिणाम झाला आणि त्यामधून समाजशास्त्राचा उदय किंवा विकास कसा झाला. तर यामधला महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, ज्याला आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो. म्हणजे उद्योगामध्ये क्रांती व्हायला सुरुवात झाली. उद्योगामध्ये क्रांती व्हायला सुरुवात झाली याचा अर्थ काय आहे, जेम्स वेट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. त्याचबरोबर या ठिकाणी इतरही अनेक शोध या ठिकाणी लावले. आता यामध्ये औद्योगिक क्रांती झाली म्हणजे याचा अर्थ काय आहे, विशेषतः कापड उद्योगामध्ये औद्योगिक क्रांती झाली. मोठ्या प्रमाणात कापड उद्योग निर्माण करण्यात आले, ज्याला आपण पॉवरलूम्स असं म्हणतो. तर त्या माध्यमातून जे या ठिकाणी बल्की जे काही हे आहे प्रोडक्शन व्हायला सुरुवात झाली. पूर्वीची जी उत्पादन पद्धती होती ही घरगुती उत्पादन पद्धती होती. म्हणजे घरामध्ये एखादी वस्तू आणि सेवा तयार केली जात होती, वस्तू तयार केली जात होती. परंतु जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तर उत्पादन हे मोठ्या प्रमाणात त्याचं प्रोडक्शन व्हायला सुरुवात झाली आणि त्यासाठी विविध प्रकारचे यंत्र किंवा विविध प्रकारचे जे मशीन्स यामध्ये वापरण्यात आले. आता यामुळं या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली तर या औद्योगिक क्रांतीमुळं नेमका समाजावर कसा परिणाम झाला हा महत्वाचा घटक आहे. यामध्ये कोणकोणते शोध लावले किंवा या ठिकाणी आपल्याला शोध लिहायची गरज नाही, परंतु याचा परिणाम कसा झाला हा महत्वाचा घटक आहे. तर आता यामध्ये उत्पादन पहिला परिणाम आहे की कारखाना उत्पादन पद्धती निर्माण झाली. पूर्वी काय होती की वस्तू ह्या घरामध्येच तयार केल्या जात होत्या. घरगुती उत्पादन पद्धती आपण ज्याला म्हणू, म्हणजे वस्तूंची निर्मिती ही घरामध्ये होत होती. परंतु आता काय झालेलं आहे, कारखान्यामध्ये वस्तूंची निर्मिती झालेली आहे किंवा वस्तूंची निर्मितीला सुरुवात झालेली आहे. यामध्ये उत्पादन पद्धती ही कारखाना उत्पादन पद्धती म्हणजे कारखान्यात वस्तू, म्हणजे याचा अर्थ जर कारखान्यात वस्तू तयार होत असेल तर निश्चितच त्याचं जे प्रमाण आहे, जी प्रोडक्टिव्हिटी आहे ही जास्त असणार आहे, प्रोडक्शन जास्त असणार आहे. तर अशा प्रकारची व्यवस्था. आता इथं जर प्रोडक्शन किंवा उत्पादन काढायचं आहे तर साहजिकच काय आहे तर या माध्यमातून काय झालेलं आहे की भांडवलदार हा एक वर्ग, कॅपिटलिस्ट हा एक वर्ग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर हा जो कॅपिटलिस्ट वर्ग आहे हा जास्तीत जास्त श्रम जे करणारे वर्कर्स आहेत, लेबर्स आहेत, त्यांची पिळवणूक करायचा आणि त्या माध्यमातून काय आहे तर जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कारखाना उत्पादन पद्धती ही निर्माण झाली ज्यामुळे समाजाचं म्हणजे त्या फॅक्टरीचं उत्पादन वाढलं, जो भांडवलदार वर्ग आहे त्याचं उत्पादन वाढलं, त्याचबरोबर श्रमिकांचं उत्पादन जे काही श्रम आहे श्रम पण वाढले आणि त्यांचं जे मिळणारं जे काही व्हॅल्यू आहे किंवा पैसे आहेत, इन्कम आहे ते सुद्धा वाढलेलं आहे. परंतु त्याचे पॉझिटिव्ह त्याचबरोबर निगेटिव्ह एस्पेक्ट आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. तर दुसरा परिणाम झाला तो म्हणजे काय आहे, श्रम विभाजन. त्यालाच आपण या ठिकाणी डिव्हिजन ऑफ लेबर असं म्हणतो. ओके, डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे याचा अर्थ काय आहे, श्रमाचं विभाजन. ओके, श्रमाचं विभाजन. आता डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय आहे, श्रमाचं विभाजन झालेलं आहे. आता या ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की यामध्ये हा एक वर्कर आहे. ओके, वुमन वर्कर आहे. ठीक आहे, तर हिचं काम काय आहे, या ठिकाणी हा जो कापड येत आहे तो कापड पुढे पुढे सरकणे, हे एकच काम या ठिकाणी हिला दिलं जाणार आहे. त्यालाच म्हणायचं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे श्रमाचं विभाजन. म्हणजे याला काम काय आहे, या ठिकाणी हा जो कापड आहे तो पुढे सरकणे. दुसरा हा जो व्यक्ती आहे ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ह्या व्यक्तीचं असेल किंवा या ठिकाणी दुसरा एखादा इथं वर्कर असेल त्याचं काहीतरी एखादी मशीन असेल, मशीन स्टार्ट करण्याचं काम असेल. एखादा व्यक्ती असेल ज्याचं काम आहे जो कलरिंग आहे, कलर आहे त्या कपड्यांना द्यायचं ते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रत्येकाला या ठिकाणी काम हे निश्चित करून दिलेलं आहे आणि काम जर निश्चित करून दिलं आणि रिपिटेशन, आता इथं कामाचं रिपिटेशन होणार आहे. रिपिटेशन म्हणजे काय आहे तर या वर्करला हेच काम दिलं जाणार आहे, त्यामुळे एखाद्या वेळेस या ठिकाणी ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकतो की त्या कामामुळे त्या व्यक्तीला या ठिकाणी त्या कामाचीच एक प्रकारे तिरस्कार यायला सुरुवात होऊ शकते. तर अशा प्रकारचं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे श्रमाचं विभाजन ह्या
भांडवलशाही त्या दृष्टिकोनातून किंवा भांडवलदाराने केलं. म्हणजेच इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनचा जो परिणाम आहे तो म्हणजे काय आहे, श्रम विभाजन या ठिकाणी झालेलं आहे किंवा श्रम विभाजन झालं म्हणजे त्याला डिव्हिजन ऑफ लेबर असं म्हणू. त्यानंतर मोठ्या प्रमाणात खेड्यामधून लोक स्थलांतरित होत होते, खेड्यामधून शहरामध्ये जात होते आणि शहरामध्ये गेल्यानंतर स्वाभाविकच काय आहे की जागेची जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या माध्यमातून काय आहे की कमी जागेमध्ये जास्त प्रमाणात लोक राहत होते आणि त्यामधूनच काय आहे की हे जे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झालं, औद्योगिक क्रांती झाली, हे विशेषतः या ठिकाणी शहरी भागामध्ये झालेली आहे आणि शहरी भागात झाल्यामुळे काय आहे, शहरीकरण वाढत आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मोठमोठ्या सिटीज निर्माण व्हायला सुरुवात झाली, मोठे शहर निर्माण व्हायला सुरुवात झाली. तर या ठिकाणी हा याचा परिणाम आहे की शहरीकरण हा आहे. आता या शहरीकरणाच्या माध्यमातूनच लोक एकत्र राहायला सुरुवात झाली. आता एकत्र राहत होते म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर पूर्वीची जी एकत्र कुटुंब पद्धती होते, ओके, शहरामध्ये लोक या ठिकाणी की एकत्र येत होते, परंतु या ठिकाणी पूर्वी जर किंवा आज जरी आपण पाहिलं खेड्यामध्ये काय आहे तर एकत्र कुटुंब पद्धती आहे. ओके, एकत्र कुटुंब व्यवस्था किंवा पद्धती ज्याला आपण म्हणतो एकत्र कुटुंब पद्धती. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर सर्व लोक एकत्रित राहतात, एकत्र कुटुंब व्यवस्था. तर ही आपल्याला या ठिकाणी खेड्यामध्ये दिसते. परंतु जसंही या ठिकाणी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झालं, औद्योगिक क्रांती झाली, तर प्रत्येक जण काय आहे तर या ठिकाणी ही एकत्र कुटुंबीमधून बाहेर पडत होता, शहरी भागामध्ये जात होता आणि त्या ठिकाणी काय झालं, मग विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. ओके, आता विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली आणि त्याचा एक बॅड इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे काय आहे, तर यामधून व्यक्ती हा वेगळा राहू लागला, व्यक्ती हा या ठिकाणी समाजापासून दूर जाऊ लागला अशा प्रकारे या ठिकाणी. आणि त्या माध्यमातूनच त्याचा एक बॅड इम्पॅक्ट किंवा या ठिकाणी निगेटिव्ह अस्पेक्ट जो आहे तो म्हणजे काय आहे, घटस्फोटाचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर हा सुद्धा या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशनचा परिणाम आहे, औद्योगिक क्रांतीचा परिणाम आहे. त्यानंतर यामध्ये लोकसंख्या वाढ झाली, स्वाभाविकच लोकांना इन्कम वाढलेला आहे, लोक शहरी भागामध्ये जात आहेत, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे, लोकसंख्या मध्ये वाढ झाली. आणि त्यानंतर याच्यामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये एक वर्ग निर्माण झाला, एक मजुराचा वर्ग आणि दुसरा भांडवलदाराचा वर्ग. म्हणजे मजुराची जी काही पिळवणूक करण्याचं काम हा भांडवलदार करायचा, अशा प्रकारचे दोन वर्ग या ह्याच्यामध्ये निर्माण झाले. तर मजूर आणि दुसरा भांडवलदार वर्ग. आता यामध्ये या ठिकाणी मजुराची पिळवणूक हा कारखानदार व्यक्ती करायचा, भांडवलदार या ठिकाणी करत असे. त्यानंतर यामध्ये या दोघांमध्ये संघर्ष व्हायला लागला, जसं कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं आहे, किंवा की दोघांमधील संघर्ष हा अटळ आहे. ओके, तर यामध्ये मजूर आणि भांडवलदार वर्ग इथे निर्माण झाला. आता मजूर आणि भांडवलदार वर्ग झाला आणि जर यांच्यामध्ये जर काही तंटा निर्माण झाला किंवा जर काही यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्या मतभेदातून कामगार संघटनेचा उदय झाला, विविध प्रकारच्या ट्रेड युनियन्सची निर्मिती झाली. अशा प्रकारे याचा एक इम्पॅक्ट किंवा परिणाम आपल्याला या ठिकाणी कामगार संघटनेचा उदय हा इथं पाहायला दिसतो. त्यानंतर या ह्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व देण्यात आलं. फ्रेंच राज्य क्रांतीमध्ये सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्याला मत देणं म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व देण्यात आलं होतं. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनमुळे काय झालेलं आहे, औद्योगिक क्रांतीमुळे व्यक्तीला स्वतःचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती या ठिकाणी स्वतःचा विचार प्रगट करू शकतं, मांडू शकतं. त्यामुळे या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याचं सुद्धा या ठिकाणी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या माध्यमातून एक प्रकारे ज्याला आपण आउटकम असं म्हणतो. त्यानंतर यामध्ये लोकशाही प्रणालीचा उदय व्हायला सुरुवात झाली. तर आपण फ्रेंच रेव्होल्यूशन मध्येच पाहिलेलं आहे की लोकांनी विद्रोह करायला सुरुवात केलेली आहे. आता त्या विद्रोहाची जी पार्श्वभूमी आहे ते एक रेनेसेन्स आहे, ज्याला पुनर्जन्माचा काळ आपण म्हणतो. त्यानंतर प्रबोधनाचा काळ आहे, त्या माध्यमातून काय झालेलं आहे की फ्रेंच रेव्होल्यूशन झालं, की फ्रेंच मध्ये औद्योगिक क्रांती झाली. आणि त्यानंतर या ठिकाणी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आहे. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन काय केलेलं आहे, लोकशाही प्रणालीची पायाभरणी केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, लोक किंवा देशामधले जे नागरिक आहेत हे या ह्याच्यामध्ये एक लोकशाही पद्धतीने विचार करायला सुरुवात केली किंवा लोकशाही पद्धतीने विचार ची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे की लोकांना स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, स्वतःचं मत असलं पाहिजे, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असणं गरजेचं आहे, याच्यासाठी एक सिनेट असलं पाहिजे किंवा ज्याला आपण या ठिकाणी सभा असली पाहिजे, राष्ट्रसभा असली पाहिजे. अशा प्रकारच्या या ठिकाणी डिमांड इथं पुढे यायला सुरुवात झाली. तर यामध्ये हे जे पॉइंट्स आहेत
हे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. आपल्याला इथं फक्त काय विविध प्रकारचे शोध लिहायची गरज नाही. काय हा इतिहासाचा पेपर नाही, हा समाजशास्त्राचा पेपर आहे. तर यामध्ये या ठिकाणी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं आणि त्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये अनेक प्रकारचे शोध लागले आणि त्या शोधामधून या ठिकाणी कारखाना उत्पादन पद्धतीला सुरुवात झाली आणि विविध प्रकारचे जे आउटकम्स आहेत त्यामधून प्लस पॉइंट आहेत, निगेटिव्ह पॉइंट्स आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. आता ह्याचा समाजावर होणारा परिणाम सुद्धा आपण या ह्याच्यामध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर यामध्ये हे झालं औद्योगिक क्रांती. आता औद्योगिक क्रांतीच्या नंतर किंवा या ठिकाणी औद्योगिक क्रांती होत होती त्या दरम्यानच या ठिकाणी त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इकॉनॉमिक मॉडर्निटी म्हटलेलं आहे. ओके, आर्थिक आधुनिकता, आर्थिक आधुनिकतेला सुरुवात झालेली आहे. आता आर्थिक आधुनिकता म्हणजेच काय आहे, या ठिकाणी लोक विचार करायला लागलेले आहेत, लोकांना या ठिकाणी फ्रीडम मिळालेला आहे आणि आर्थिक बाबीमध्ये लोक काय झालेले आहे, सुबत्ता वाढलेली आहे, लोकांकडे पैसा आलेला आहे. तर पहिला या ठिकाणी या आर्थिक आधुनिकता ज्याचं रिझन आहे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती. याच्यामधून काय आउटकम आहे, एक तर रॅपिड अर्बनायझेशन आहे. आताच आपण पाहिलं की शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. दुसरं यामध्ये जे किंगशिप नातेसंबंध होते, नातेसंबंधामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. नातेसंबंधात बदल झाला. पूर्वी एकत्र कुटुंब होती पद्धती होती, नंतर विभक्त कुटुंब पद्धतीला या ठिकाणी सुरुवात झाली. अशा प्रकारचे नातेसंबंध, त्याचबरोबर महिलांचं जे स्टेटस आहे हे सुद्धा या ठिकाणी चेंज व्हायला लागलं. महिलांना या ठिकाणी पुरुषांच्या पद्धतीनं काम मिळायला सुरुवात झाली. महिलांचं सुद्धा जे काही स्टेटस आहे किंवा मान आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे. त्यानंतर मास प्रोडक्शन, मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन निर्माण झालेलं आहे. कारण काय, भांडवलदार वर्ग आहे, भांडवलदार वर्ग आणि भांडवलशाहीला सुरुवात झालेली आहे. जर भांडवलशाहीला सुरुवात झाली तर भांडवलदाराचा पहिला जो मोटिव्ह असतो, पहिला जो या ठिकाणी त्याचा उद्देश असतो तो म्हणजे काय आहे, तर प्रॉफिट, नफा हा त्या उद्देश असतो. आणि या नफ्याच्या माध्यमातून या लोकांनी काय केलेलं आहे, मास प्रोडक्शनला सुरुवात केली. मग मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन व्हायला लागलं. त्यानंतर या ठिकाणी मेकॅनायझेशन अँड वर्ल्ड ट्रेड. आता जर प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात लागलं तर या ठिकाणी जे व्यापारीचे मार्ग आहेत, विविध देशासंबंधचे व्यापारीचे जे संबंध आहेत तर ते संबंध निर्माण झाले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, विविध प्रकारचे ट्रेड रूट सुरू झाले. जसं की आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे, वास्को द गामा असेल किंवा कोलंबस असेल, यांनी काय केलेले आहे, एक व्यापारी मार्ग निर्माण केलेले आहेत किंवा व्यापारी मार्गांचा शोध लावला. त्या माध्यमातून जे पोर्तुगीज आहेत, फ्रेंच आहेत किंवा या ठिकाणी ब्रिटन, UK वाले आहेत, ब्रिटिश आहेत, या लोकांनी विविध मार्गाने विविध देशामध्ये काय केलेलं आहे किंवा की त्यांचं जी काही बाजारपेठ आहे किंवा विविध देशावर त्यांचं अस्तित्व निर्माण केलं होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी विविध ट्रेड रूट्स निर्माण झाले. त्यानंतर जे यामध्ये एक महत्वाचा शिफ्ट होता तो म्हणजे काय आहे, जे आपण शेतीमध्ये किंवा शेती हा एक उद्योग होता तर त्याचं रूपांतर काय झालेलं आहे, ते या ठिकाणी औद्योगिक क्रांतीमध्ये झालेलं आहे. किंवा यामध्ये औद्योगिक मध्ये म्हणजे शेतीमध्ये जे आपण पीक घेत होतं तर शेतीमध्ये पीक न घेता, कारण लोक शहरीकरण होत होतं, लोक शहरामध्ये येत होते, त्यामुळं ऍग्रिकल्चर इकॉनॉमी मधून आपण या ठिकाणी इंडस्ट्रियल इकॉनॉमी मध्ये शिफ्ट झालेला आहे. त्यानंतर फ्युडलिस्ट जी सोसायटी होती, ज्याला या ह्याच्यामध्ये आपण सरंजामशाही व्यवस्था असं म्हणतो, जी सरंजामशाही व्यवस्था फ्रेंच रिव्होल्यूशनने नष्ट केली, तर त्यामध्ये या ठिकाणी फ्युडलिझम जे सरंजामशाही व्यवस्था होती यामधून आपण कुठे आलेलो आहोत, कॅपिटलिस्ट सोसायटी. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, भांडवलशाही समाज, भांडवलशाही समाजाची निर्मिती या ह्याच्यामध्ये झालेली आहे. तर हा जो शिफ्ट आहे किंवा हा जो परिणाम आहे हा कशाचा आहे, औद्योगिक क्रांतीचा आहे. त्यानंतर इमर्जन्स ऑफ मिडल क्लास म्हणजे मध्यम वर्ग जो आहे, कारण याच्यामध्ये मजूर जो वर्ग होता हा मध्यम वर्गाचा इथं उदय झालेला आहे. मध्यम वर्गांचे लोकसंख्या या ठिकाणी वाढलेली आहे. त्यानंतर यामध्ये याचा जो आउटकम आहे म्हणजे चांगले परिणाम झाले, समाजावर बदल झाले, त्याचबरोबर समाजामध्ये आव्हाने सुद्धा निर्माण झाली. जसं की यामध्ये या ठिकाणी दारिद्र्य निर्माण झालेले आहे, विविध प्रकारचे रोग आले, त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये भांडवलदार हा व्यक्ती जो आहे हा काय करत होता, पिळवणूक करत होता, मजुराची पिळवणूक हा सुद्धा प्रश्न याच्यातून उपस्थित झाला. म्हणजे आधुनिकरण होत होतं, समाजामध्ये विविध प्रकारची यंत्र येत होते, प्रबोधन होत होतं, परंतु त्यामधून समाजामध्ये बदल होत होता. त्याचबरोबर त्यामध्ये काय आहे, दुसरे आव्हाने, चॅलेंजेस सुद्धा निर्माण होत होती. तर यामध्ये हे अशा प्रकारचे काही चॅलेंजेस किंवा या ठिकाणी जे आउटकम आहे हा ह्याच्यामध्ये होता. आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे त्याचं एक प्रकारे किंवा की जो प्रभाव आहे ह्या याच्यामधून आपल्याला दिसतो. तर यामध्ये पहिलं तर
आपण या ठिकाणी डार्क एज पाहिलं, अंधारमय युग. यामध्ये काय आहे की धर्माचा पगडा होता, धर्माचं वर्चस्व होतं, धर्म सांगेल तेच लोक मान्य करत होते. परंतु नंतर रिबर्थ आलं, म्हणजे पुनर्जन्माचा काळ आला. पुनर्जन्म प्रत्येक कला असेल, संस्कृती असेल, त्याचबरोबर वाङ्मय असेल, तर विज्ञान असेल, याचा पुनर्जन्म व्हायला लागला. विविध प्रकारच्या पेंटिंग्स यायला लागल्या, त्यामधून रिबर्थ झाला. त्यानंतर एनलाइटमेंटचा काळ निर्माण झाला, ज्याला आपण काय म्हणतो यामध्ये प्रबोधनाचा काळ. आणि प्रबोधनाच्या काळामधून या ठिकाणी काय आहे की मॉडर्न एजचा जन्म झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर आधुनिकता. आधुनिकता म्हणजे काय आहे तर थिंकिंग डिफरंटली किंवा थिंक डिफरंटली. आपल्याला या जो विचार करायचा आहे तो विचार काय आहे, तर्कावर आधारित विचार करण्याला सुरुवात. तर्कावर आधारित म्हणजे तर्क. यामध्ये जर आपण नेहमी एक्झाम्पल घेत आहोत की कोपर्निकसचं, ओके, निकोलस कोपर्निकस यांनी काय सांगितलं, सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, सूर्य हा सेंटरला आहे आणि अर्थ त्याच्या बाजूनं फिरत असते, म्हणजे सूर्य. पण पूर्वीची जी धारणा होती किंवा जे चर्च होते, बिशप यांनी या समाजामध्ये हे केलेली, निर्माण केली की सूर्य हा म्हणजे इथं अर्थ ही, पृथ्वी ही सेंटरला आहे आणि सूर्य हा त्यापाठी फिरत असतो, अशा प्रकारची धारणा होती. त्या परंपरेला विरोध हा निकोलसने केला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आधुनिकता आहे जी तर्कावर आधारित, परंपरेला विरोध करणारी, त्याचबरोबर या ठिकाणी कंपॅरिझन करणारी, तुलना करणारी या ठिकाणी बाबी असतात, तर त्याला आपण आधुनिकता म्हणतो. आता या आधुनिकतेमुळे मॉडर्निटीमुळे काय झालेलं आहे तर समाजामध्ये बदल झाले. ओके, आधुनिकतेमुळे समाजामध्ये विविध प्रकारचे बदल झाले. आता ह्याच्यामध्ये हे जे बदल आहेत तर यामध्ये आधुनिकता म्हणजे समाजामध्ये आधुनिकता आली, आधुनिकतेच्या कारणामुळे सामाजिक बदल झाले, आधुनिकच्या कारणामुळे आर्थिक बदल झाले, आधुनिकच्या कारणामुळे राजकीय बदल निर्माण झाले. आणि यामध्ये सामाजिक बदल आहेत, दुसरे आर्थिक बदल आहेत आणि राजकीय बदल. आता हे बदल म्हणजे चेंजेस या ठिकाणी आलेले आहेत. आधुनिकता झाली, समाज आधुनिक झाला, या माध्यमातून काही चेंज झाले. परंतु त्याचबरोबर या ठिकाणी यामध्ये आव्हाने सुद्धा निर्माण झाली. म्हणजे हे बदल आहेत, समाजामध्ये बदल झाला, समाजामध्ये चेंजेस झाले, त्याचबरोबर समाजामध्ये चॅलेंजेस सुद्धा निर्माण झाले. म्हणजे सामाजिक बदल झाल्याने सामाजिक आव्हाने निर्माण झाली, आर्थिक बदल झाल्याने आर्थिक आव्हाने निर्माण झाली, त्याचबरोबर राजकीय बदल झाल्याने राजकीय आव्हाने निर्माण झाली. आणि या आव्हानामधून किंवा ही जी आव्हाने आहेत याच्यावर जो प्रश्न आहे किंवा या ठिकाणी ह्याच्यावर या ठिकाणी विचार करायला सुरुवात झाली. ठीक आहे, आपण या इथपर्यंत पाहूया. आता यामध्ये जर आपण पहिलं एक अंधकारमय युग होतं, ज्याला आपण डार्क एज असं म्हणतो. डार्क एज मधून आपण कुठे आलेलो आहोत तर आधुनिकतेमध्ये आलो आहोत. आणि आधुनिकतेचा पहिला जो परिणाम आहे तो पाहू आपण. तो म्हणजे काय आहे, सामाजिक बदल. समाजामध्ये बदल झाले, समूहामध्ये बदल झाले, कम्युनिटीमध्ये आपल्या समाजात बदल झाला. पहिला बदल आपल्याला दिसतो की औद्योगिक समाजाचा उदय झाला. म्हणजे उद्योगधंदे वाढले तर औद्योगिक समाजाचा उदय झाला. म्हणजे या ठिकाणी एक इंडस्ट्रीज समाज निर्माण झाला किंवा कॅपिटलिस्ट समाज निर्माण झाला, जो या ठिकाणी विविध प्रकारचे कारखाने निर्माण करायचा, असा एक प्रकारचा समाज. त्यानंतर ह्याच्यामध्ये काम करणारा जो वर्ग आहे त्याला आपण या ठिकाणी मिडल क्लास असं म्हणतो. मध्यम वर्गाचा उगम झाला. जो मध्यम वर्ग म्हणजे काय आहे, विशेषतः मजूर, कामगार, हे जे लोक आहेत हे. आता हे मजूर कामगारांचा वर्ग कशामुळे निर्माण झाला, औद्योगिक क्रांती निर्माण झाल्यामुळं. ठीक आहे. दुसरं, त्यामधून फ्रेंच रिव्होल्युशनच्या माध्यमातून आपल्याला समजलं की या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव आपल्याला दिसतो. पूर्वी फक्त एका धर्माची सत्ता होती, परंतु आता एखादी जर आपल्याला बँक निर्माण करायची असेल तर ती कुठल्याही प्रकारच्या एखाद्या धर्मावर, जसं की मुस्लिम बँक आहे, ओके, किंवा एखादा हिंदू असते ते हिंदू बँक, अशा प्रकारची बँक इथं स्थापन केली जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर इथं धर्मनिरपेक्षता निर्माण झालेली आहे. एका धर्माचं वर्चस्व किंवा धर्माला न मानणारी लोक आता इथं निर्माण होत आहेत. म्हणजे सर्व धर्म सारखे आहेत, अशा प्रकारचं धर्मनिरपेक्षता यामध्ये आहे. त्यानंतर समाजामध्ये बदल झाला. समाज हा शहरीकरणाकडे जायला लागला, समाज हा शहरामध्ये जायला लागला. म्हणजे खेड्यामधून लोक, समाज हा जो स्थलांतरित होत होता तो कुठे होत होता, तो या ठिकाणी शहरामध्ये होत होता. आणि त्या माध्यमातून शहरीकरण निर्माण झालं. तर या ठिकाणी अशा प्रकारचे सामाजिक बदल निर्माण झाले. आता सामाजिक बदल निर्माण झाले, त्याचबरोबर सामाजिक बदलामध्ये सामाजिक आव्हाने सुद्धा निर्माण झाली.
आता लोक शहरामध्ये राहत होते, तर शहरामध्ये राहत होते त्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणात दारिद्र्याचं प्रमाण सुद्धा निर्माण झालं. कारण या ठिकाणी शहरामध्ये अपुरी असलेली जागा, अपुऱ्या असलेल्या सुविधा, या कारणाने काय झालं, मोठ्या प्रमाणात पॉवर्टी निर्माण झाली. म्हणजे या सामाजिक बदलाचं जे आउटकम आहे किंवा या ठिकाणी एक आव्हान जे चॅलेंज आहे ते म्हणजे दारिद्र्य आहे. दुसरं, लोक एकत्र राहत होते. ओके, एकत्र कुटुंब पद्धती होती. आता काय झालेलं आहे, न्यूक्लिअर झालेलं आहे. न्यूक्लिअर म्हणजे काय आहे, विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. कारण शहरीकरणामध्ये हम दो हमारे एक, ओके, किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घटस्फोटाचं प्रमाण निर्माण झालं. तर यामध्ये या ठिकाणी व्यक्ती हा समाजापासून दूर जायला लागला, व्यक्ती हा वेगळा राहायला लागला, व्यक्ती हा एकत्र राहायच्या म्हणजे एकत्र राहायच्या जागी तो विभक्त राहायला लागला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक आव्हाने सुद्धा निर्माण झाली. सामाजिक बदल झाला, परंतु त्याचबरोबर सामाजिक आव्हाने सुद्धा निर्माण झाली. त्यानंतर आर्थिक बदल. तर आर्थिक बाबीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. पहिलं रिझन आहे औद्योगिक क्रांती झाली. आज याच्या अगोदरच आपण पाहिलेलं आहे, उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आणि त्या माध्यमातून बल्क की प्रोडक्शन होत होतं, मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्माण केलं जात होतं. आणि त्याचबरोबर सेवांचा विकास सुद्धा इथं झालेला आहे. तर औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातूनच काय झालेलं आहे, भांडवलशाहीला चालना मिळाली. भांडवलदार वर्ग उभा झाला. आता भांडवलदार म्हणजे काय आहे, त्याचा जो मोटिव्ह असणार आहे तो म्हणजे काय आहे, फक्त प्रॉफिट निर्माण करणं हे भांडवलदाराचं किंवा भांडवलशाहीचं वैशिष्ट्य आहे. तर यामध्ये तो वस्तू आणि सेवांची निर्मिती, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे, तर जर एखादी वस्तू किंवा सेवा तयार करायची असेल तर वस्तू आणि सेवा ही या ठिकाणी कशाच्या बेसिसवर तयार केली जाते, डिमांड अँड सप्लाय. ओके, डिमांड अँड सप्लाय. आणि या भांडवलशाहीचा जे काही हे आहे प्रमोट करणारे किंवा भांडवलशाहीला ह्याच्यामध्ये या ठिकाणी म्हणजे भांडवलशाहीच्या दृष्टिकोनातून बोलणारे ऍडम स्मिथ यांनी या ठिकाणी भांडवलशाहीचा काय केलेला आहे, प्रचार केलेला आहे किंवा भांडवलशाहीला या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं आहे. तर त्यांच्या द वेल्थ ऑफ नेशन मध्ये भांडवलशाहीच्या बद्दल याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे. तर अशा प्रकारचा भांडवलशाही वर्ग निर्माण झाला, ज्याचं काम होतं फक्त या ठिकाणी पिळवणूक करणे, कमी मोबदला देऊन जास्त काम करून घेणे. तर अशा प्रकारचं आणि त्यानं निर्माण केलेली एक व्यवस्था होते, ती म्हणजे काय आहे, डिव्हिजन लेबर. डिव्हिजन ऑफ लेबरच्या माध्यमातून सुद्धा कामगारांची पिळवणूक होत होती. कामगार हा या ठिकाणी की आपण जर एखादी गोष्ट रिपीटेड केली तर त्या गोष्टीपासून काय होतं की आपल्याला, ज्याला आपण ईट येणं असं म्हणतो, तर त्यापासून आपल्याला या ठिकाणी की एक प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारचं डिव्हिजन ऑफ लेबर झालं. तर या ठिकाणी हे जे आउटकम आहेत हे आर्थिक बदल याच्यामध्ये आपल्याला. आता आर्थिक बदल झाले, परंतु आर्थिक आव्हाने सुद्धा निर्माण झाली. आर्थिक आव्हाने काय आहे, नवीन नवीन प्रकारचे क्राईम निर्माण झाले, नवीन नवीन प्रकारच्या क्राईमच्या पद्धती निर्माण झाल्या. कारण काय आहे, लोकांकडे सुबत्ता होती, काही लोकांकडे होती, काही लोकांकडे नव्हती. म्हणजे याचा अर्थ काय आहे, भांडवलदार वर्ग होता, मोठ्या प्रमाणात पिळवणूक करायचा, भांडवलदाराकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा होता. परंतु यामध्ये या ठिकाणी जे लोक मजूर आहेत, ओके, जे लोक मध्यमवर्ग आहेत, त्यांच्याकडे पैशाचा अभाव होता. या कारणातून काय आहे, एक प्रकारे क्राईम वाढला आणि लोक विरोध करायला लागले. तर हे एक नवीन आव्हान निर्माण झालं, आर्थिक आव्हान ज्याला म्हणतो. त्यानंतर गरिबी, मोठ्या प्रमाणात पॉवर्टी, गरिबीची समस्या इथं निर्माण झालेली आहे. खूप मोठी दरी निर्माण झाली, गरीब आणि श्रीमंतामध्ये दरी निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारचं आर्थिक बदल झाला. त्यानंतर आहे राजकीय बदल. आता यामध्ये जो राजकीय बदल आहे तो यामध्ये पहिली बाब आहे, राजकीय बदल झालेला आहे. फ्रेंच क्रांती झालेली आहे आणि या फ्रेंच क्रांतीमुळं आपल्याला जगाला मोठ्या प्रमाणात या फ्रेंच क्रांतीने काय दिलेलं आहे किंवा की एक प्रकारची लोकशाही व्यवस्था असली पाहिजे किंवा या ठिकाणी लोकांना स्वातंत्र्य असलं पाहिजे, देशाला स्वातंत्र्य असलं पाहिजे, देशामध्ये बंधुता असली पाहिजे. तर याचबरोबर या ठिकाणी देशामध्ये समता असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूलतत्वे आहेत ही फ्रेंचने दिली, फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. आणि फ्रेंच राज्यक्रांतीने सरंजामशाहीचा नाश केला आणि त्या माध्यमातून जी वर्ग व्यवस्था होती ती या ठिकाणी बंद झालेली आहे आणि सर्वांना समान मानणे हे एक फ्रेंच क्रांती. आता अशा प्रकारची फ्रेंच क्रांती झाली म्हणजे राजकीय बदल झाला. तर लोकशाही प्रणाली आली. त्यानंतर या ठिकाणी लोकशाही प्रणालीचा उदय झालेला आहे
आणि त्यानंतर स्वातंत्र्य, म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, देशाला स्वातंत्र्य असलं पाहिजे, तर राजशाही व्यवस्था नष्ट करणे ही काळाची गरज आहे. तर अशा सगळ्या बाबी या ठिकाणी आपण ह्या राजकीय बाबी म्हणतो. आता ह्या राजकीय बाबीमधून काय झालं, काही राजकीय आव्हाने सुद्धा निर्माण झाली. फ्रेंच राज्यक्रांती झाली, म्हणजे लोकांनी या ठिकाणी उठाव करायला सुरुवात झाली, परंतु त्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली की तो उठाव जो झालेला होता तो कसा थांबवायचा, कारण लोक उठावच करत होते, परंतु पुढची प्रक्रिया काय आहे हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. मग त्या लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि या गोंधळाच्या परिस्थितीच्या माध्यमातून काही राजकीय आव्हाने सुद्धा निर्माण झाली. तर अशा प्रकारे सामाजिक, आर्थिक, राजकीय बदल झाले, त्याचबरोबर सामाजिक आव्हाने, आर्थिक आव्हाने, राजकीय आव्हाने निर्माण झाली. या सगळ्यांचा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि या सगळ्यांचा अभ्यास करणं किंवा या सगळ्यांचं जो प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी किंवा ह्याचा अभ्यास करण्यासाठी, शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्राचा उगम झाला. आणि समाजशास्त्रामध्ये उगम मध्ये ज्याला आपण फादर ऑफ समाजशास्त्र किंवा सोशॉलॉजी म्हणतो ते म्हणजे ऑगस्ट कॉम्ट. ऑगस्ट कॉम्ट यांनी 1839 मध्ये पहिल्यांदा समाजशास्त्र हा शब्द वापरला. समाजशास्त्राचा म्हणजे या ठिकाणी समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सायंटिफिक दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली. हे जे झालेलं आहे, हा जो प्रभाव झालेला आहे, याच्यावर आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं होतं. ओके, तर यामध्ये हा विचार म्हणजेच काय आहे, समाजशास्त्राचा उगम आहे. समाजशास्त्राची एक विशेष अशी शाखा निर्माण करण्यात आली, त्याच्यावर या ठिकाणी समाजावर झालेला परिणाम हा या ठिकाणी काय करण्यात आलं, तर त्याचा विचार करायला सुरुवात झाली. आता यामध्ये समाजशास्त्राच्या उदयामध्ये सर्वात महत्वाचं पहिल्यांदा जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते सेंट सायमनचं आहे. ओके, हे जे सेंट सायमन आहेत यांनी या ठिकाणी समाजशास्त्र असला पाहिजे, समाजाचा अभ्यास केला पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला. परंतु तो विचार मूर्त स्वरूपात आणणारे ऑगस्ट कॉम्ट. त्याचबरोबर ऑगस्ट कॉम्टच्या नंतर आहेत स्पेन्सर आहे, दुर्खिम आहे. तर या लोकांनी या ठिकाणी काय आहे, समाजशास्त्राच्या उदयामध्ये महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. आणि समाजामध्ये बदल होत होता, समाजामध्ये आधुनिकता येत होती, समाजामध्ये आव्हानं निर्माण होत होती, याचा अभ्यास हा शास्त्रीय दृष्टिकोनातून होणं गरजेचं होतं. त्यासाठी या ठिकाणी समाजशास्त्राचा उदय झाला. आता यामध्ये ऑगस्ट कॉम्ट यांच्या पॉझिटिव्ह फिलॉसॉफी आपण पाहिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला त्याला आपण पॉझिटिव्ह फिलॉसॉफी असं म्हणतो. ओके, तर यामध्ये म्हणजे फिजिक्स आणि त्यानंतर या ठिकाणी 1839 मध्ये यांनी समाजशास्त्र हा काय लिहिला शब्द वापरला. ठीक आहे, समाजशास्त्र हा शब्द इंट्रोड्यूस केला. त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सर. ओके, या ऑगस्ट कॉम्टच्या नंतर आलेले हर्बर्ट स्पेन्सर. आता ह्या हर्बर्ट स्पेन्सर यांनी या ठिकाणी थेअरी ऑफ इव्होल्युशन, एक प्रकारे सेंद्रिय सिद्धांत मांडला किंवा सेंद्रिय सिद्धांत मांडला. आणि यामध्ये या ठिकाणी की मानव आणि समाज किंवा या ठिकाणी आपलं शरीर आणि समाज याचं कसं संबंध आहे, कसं रिलेशन आहे, जसं आपलं शरीर आहे, आपले ऑर्गन्स आहेत, तसंच या ठिकाणी समाजाचे सुद्धा ऑर्गन्स आहेत. तर यांनी या ठिकाणी कंपॅरिझन केलं. जसं की सिस्टीम आहे, तर एक तर आहे रेग्युलेटिव्ह सिस्टीम, त्यानंतर सस्टेनिंग सिस्टीम आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ह्या 3 प्रकारच्या सिस्टीम्स आहेत, व्यवस्था आहेत. आता यामध्ये अॅनिमल असू द्या किंवा व्यक्ती असू द्या. ओके, तर व्यक्ती किंवा अॅनिमल, तर यामध्ये आपल्या शरीराचा संबंध किंवा शरीराचं कंपॅरिझन कशासोबत केलेलं आहे, समाजासोबत केलेलं आहे. तर यामध्ये या ठिकाणी जसं आपल्या शरीरामध्ये किंवा या ठिकाणी अॅनिमलच्या ह्याच्यामध्ये काय असते, सेंट्रल नर्वस सिस्टीम असते, जी या ठिकाणी काय आहे, पूर्णपणे रेग्युलेटरी सिस्टीम आहे, रेग्युलेट करण्याचं काम ती करत असते. मग याच्यामधून या ठिकाणी रेग्युलेट केले जाईल आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण शरीरावर रेग्युलेशन या ठिकाणी ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचं असतं. मग देशावर नियंत्रण, समाजावर नियंत्रण करण्यासाठी कशाची गरज आहे, तर सोसायटीमध्ये सरकारची गरज आहे, गव्हर्नमेंटची गरज आहे, जे समाजावर नियंत्रण ठेवेल. त्यानंतर दुसरं यामध्ये सस्टेनिंग जी सिस्टीम आहे, आपल्याला सस्टेन करायचं आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की जीवन जगायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी की आपल्या शरीराला काय लागणार आहे, न्यूट्रिशियस फूड लागणार आहे. ज्या काही गोष्टी आपण इनटेक करतो, पाणी असेल, न्यूट्रिशन असेल, फूड असेल, ह्या सगळ्या गोष्टी, यामुळे आपण सस्टेन होतो, आपण जिवंत राहतो. त्या पद्धतीनेच या ठिकाणी सोसायटी मधला, समाजामधला व्यक्ती जर जिवंत राहायचा असेल तर समाजामध्ये काय आहे, इंडस्ट्री असल्या पाहिजे, जॉब असलं पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी पैसा असलं पाहिजे, अर्थव्यवस्था असल्या पाहिजे. हे ऑर्गन्स आहेत. म्हणजे स्पेन्सरनं आपल्या बॉडीचं आणि समाजाचं या ठिकाणी काय लावलेलं आहे, रिलेशन लावलेलं आहे.
त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह सिस्टीम, जसं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन होत असतं शरीरामध्ये, या ठिकाणी व्हेन्स असतात, ओके, त्याचबरोबर काय अल्टरीज असतात, तर शिरा आहेत, तर यांचं काम काय आहे, शिरा आणि धमन्या आहेत, म्हणजे याचं काम काय आहे, तर रक्ताचा प्रवाह, मग चांगलं रक्त या ठिकाणी हर्ट करा आणि त्यानंतर शुद्ध करून फिल्टर करून तो या ठिकाणी इतर बॉडीच्या याच्यामध्ये अवयवाकडे पाठवणे, अशा प्रकारची व्यवस्था आहे. तर तसंच यामध्ये सोसायटीमध्ये सरकारच्या मार्फत किंवा या ठिकाणी समाजामध्ये काय असतात, रोड्स असतात, त्याचबरोबर दळणवळण व्यवस्था असते, त्याचबरोबर काय आहे, इंटरनेट आहे, त्या सगळ्या बाबी आहे. याचा अर्थ काय आहे, तर स्पेन्सरनं आपल्या शरीराचं आणि समाजाचं एक प्रकारे काय आहे किंवा एक एक कंपॅरिझन यामध्ये केलेलं आहे. जशा पद्धतीने आपली बॉडी ही काय होत असते की काम करत असते, तशाच प्रकारची व्यवस्था ही समाजामध्ये आहे, असा बोलणारा हा स्पेन्सर. त्यानंतर यामध्ये आपण जॉन हॅरिस यांनी म्हटलेलं आहे की जॉन हॅरिस यांनी काय म्हटलेलं आहे, तर सोशलॉजी इमर्ज ॲज अ डिसिप्लिन, ओके, सोशलॉजी इमर्ज ॲज अ डिसिप्लिन ही एक प्रकारची ज्ञानशाखा होती, ओके, विच अरोज इन डायरेक्ट रिस्पॉन्स टू द सोशल प्रॉब्लेम पोज्ड बाय मॉडर्निटी. ओके, आता याचा अर्थ काय आहे की यामध्ये याच्यामध्ये जी ज्ञानशाखा निर्माण झाली आणि यामध्ये किंवा एक तर काय आहे, समाजशास्त्राचा उगम पण झालेला आहे, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा झालेले आहेत, म्हणजे मॉडर्निटीने काय केलेले आहे, समाजात बदल झालेला आहे, बदल केला, त्याचबरोबर प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर यामध्ये सोशल सर्वे करण्यात आला. या सोशल सर्वेच्या माध्यमातून मग समाजाचा उदय म्हणजे समाजशास्त्राचा उदय होण्याची ही जी कारणं आहेत हे सुद्धा आहे. जॉन हॅरिस यांचं सुद्धा स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर सोशल सर्वे म्हणजे काय आहे, समाजामध्ये कोण कोण लोक राहतात, कशा पद्धतीने राहतात, त्यांची संस्कृती काय आहे, अशा प्रकारचा एक सोशल सर्वे या ठिकाणी घेण्यात आला. त्यानंतर एक स्टेट ऑफ पुअर रिपोर्ट हा सुद्धा या ठिकाणी निर्माण करण्यात आला आणि त्या माध्यमातून हे जे या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट म्हणजे काय आहे, सायंटिफिक पद्धतीने विचार करायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि या माध्यमातून समाजशास्त्राचा उगम इथं झाला. तर शेवटी यामध्ये समाजशास्त्राचा उगम झाला आणि आपल्याला जर एखादा प्रश्न क्रिटिकली अनालिसिस म्हणून आला, क्रिटिकली अनालाइज करा म्हणून आला, टीकात्मक वर्णन करा म्हणून आला, तर आपल्याला काही क्रिटिसिझम सुद्धा माहित असलं पाहिजे. म्हणजे क्रिटिसिझम म्हणजे काय आहे, तर काही ह्याच्यावर टीका करणारे जे थिंकर्स आहेत, सामाजिक विचारवंत आहेत, ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. तर यामध्ये फ्रँकफर्ट हे जे स्कूल होतं, या ठिकाणी या स्कूलला निओ मार्क्सिझम, ओके, निओ मार्क्सिझम असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे निओ मार्क्सिस्ट होते, म्हणजे या ह्याच्यामध्ये व्यवस्थेला विरोध करणारे होते, तेच फ्रँकफर्ट स्कूल आहे. तर याच्यामध्ये थिओडर ॲडर्नो अँड झॅगम्युंट ब्युमन हे या ठिकाणी काय करत होते, एक प्रकारे किंवा मांडत होते की जी व्यवस्था निर्माण झाली होती आधुनिकरणामधून किंवा मॉडर्निटी मधून एक व्यवस्था निर्माण झाली, ती व्यवस्था म्हणजे एक प्रकारचं काय आहे, कमोडिटी फेटिसिझम निर्माण झालेला आहे. कमोडिटी फेटिसिझम म्हणजे याचा अर्थ काय आहे, फक्त वस्तूंचा संबंध निर्माण झालेला आहे, मानवाच्या सोबत कुठल्याही प्रकारचा संबंध झालेला नाही. आता यामध्ये कमोडिटी फेटिझम मध्ये काय आहे, तर यामध्ये हा जो शब्द आहे, हा शब्द उत्पादन आणि देवाणघेवाण यांच्यातील संबंधाच्या वस्तूमधील सामाजिक संबंध म्हणजे वर्णन करतो. म्हणजे पैसा आणि व्यापार, कमोडिटी म्हणजे काय आहे, वस्तू आहे, फेटिसिझम म्हणजे काय आहे, त्याचा संबंध. म्हणजे एखादी वस्तू आहे, पेन आहे, मग पेन निर्माण करण्यामध्ये जे मजूर आहेत त्यांचा संबंध फक्त काय आहे, तर वस्तू आणि पैसा किंवा व्यापार आणि पैशाच्या बाबतीतच आहे. इथं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संबंध, लोकांमधील नातेसंबंध इथं राहिला नाही. म्हणजे आधुनिकतेने लोकांमध्ये परिवर्तन आणलं, परंतु त्याचबरोबर लोकांमध्ये जो समाजामध्ये जो एकपा होता, जे एकत्र कुटुंब व्यवस्था होती, ही सुद्धा विध्वस्त व्हायला सुरुवात झाली. म्हणजे याचा अर्थ काय, हा निगेटिव्ह इम्पॅक्ट या ठिकाणी ह्या फ्रँकफर्ट स्कूलने सांगितला. त्याचबरोबर सॅम्युअल इसेन्स्टॅन्ट, ओके, सॅम्युअल इसेन्स्टॅन्ट यांचं एक पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे कंपॅरेटिव्ह सिव्हिलायझेशन अँड मल्टिपल मॉडर्निटीज. यांनी सांगितलं की मॉडर्निटी म्हणजे ही काही सिंगल कन्सेप्ट नाही, किंवा मॉडर्निटी म्हणजे फक्त या ठिकाणी एक इव्होल्युशन थेअरी जे स्पेन्सरची थेअरी आहे, किंवा या ठिकाणी एक फक्त काहीतरी थोडा बदल आहे, एखादा बदल म्हणजे मॉडर्निटी नाही. तर मॉडर्निटी ही काय आहे, इट इज अ मल्टिपल मॉडर्निटी आहे, म्हणजे विविध प्रकारची आधुनिकता यामध्ये आलेली आहे. तर ही काही सिंगल कन्सेप्ट नाही, किंवा या ठिकाणी मानवाचा उदय हा या ठिकाणी किंवा एक प्रकारची इव्होल्युशन मध्ये झाला, किंवा याच्यामध्ये
मॉडर्निटी मधून झाला किंवा लोक यामध्ये मॉडर्न व्हायला लागले, समाज मॉडर्न व्हायला लागला असं नाही, तर या ठिकाणी मॉडर्निटीचे अनेक पैलू आहेत हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न ह्या सॅम्युएल यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत जे पाहिलेलं आहे ते म्हणजे काय आहे, तर एक प्रकारचं आपण यामध्ये एक सिनॉप्सिस पाहू, ओके, किंवा या ठिकाणी आतापर्यंत जे झालेले लेक्चर्स आहेत, ओके, किंवा आतापर्यंत जे आपण लेक्चर घेतले होते त्यामध्ये पहिल्यापासून आपण पाहू की आपण नेमकं काय केलं. तर म्हणजे एक आपण रिव्हिजन लेक्चर या ठिकाणी घेऊ. रिव्हिजन आतापर्यंत झालेलं. पहिल्यांदा आपण या ठिकाणी मॉडर्निटी आणि सोशल चेंज कशा प्रकारे झाला किंवा या ठिकाणी मॉडर्निटी आधुनिकता निर्माण होत होती त्या माध्यमातून युरोपमधल्या समाजामध्ये कसा बदल झाला आणि या ठिकाणी समाजशास्त्राचा उदय कशा प्रकारे झाला हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग यामध्ये आपण 2 नंबर एक तर काय आहे, तर समाजशास्त्राचा उदय कशा प्रकारे झाला हे आपण इथं पाहिलेलं आहे. समाजशास्त्राचा उदय आणि यामध्ये समाजशास्त्राचा उदय कशा प्रकारे झाला आणि समाजशास्त्राचा उदय होण्यामध्ये किंवा समाजशास्त्राला हा काय आहे, खूप मोठा भूतकाळ आहे परंतु या ठिकाणी संक्षिप्त इतिहास आहे हे आपण इथं पाहिलेले. मग ह्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे 3 जे बुक्स आहे त्याचा रेफरन्स देणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतीय समाजामध्ये सुद्धा किंवा भारतीय समाजामध्ये व्यवस्थेमध्ये सुद्धा या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास केला जात होता परंतु या ठिकाणी त्यासाठी विशेष अशी शाखा नव्हती. कारण पूर्वी हे जे या ठिकाणी विविध प्रकारचे पुराण आहेत किंवा या ठिकाणी वेद आहेत, मनुस्मृती आहे, कौटिल्यचं अर्थशास्त्र आहे, यामध्ये सगळं समाजाची मांडणी केलेली आहे. त्यानंतर ऑगस्ट काम्प विषयी आपण या ठिकाणी चर्चा केली. त्यानंतर आपण समाजशास्त्र म्हणजे काय किंवा त्याचे अर्थ काय आहे हे केलं. त्यानंतर मॉडर्निटी म्हणजे काय आहे, तर्कावर आधारित विचारसरणी म्हणजे काय आहे ते ह्याचा आपण इथं विचार केला. त्यानंतर 3 प्रकारच्या मॉडर्निटीचा इथं विशेषतः आपल्याला आपल्या उत्तराच्या लेखनामध्ये याचा अंतर्भाव आला पाहिजे की एक तर आयडियोलॉजिकल वैचारिक आधुनिकता आहे, दुसरे या ठिकाणी राजकीय आधुनिकता आहे, तिसरी आहे ती आर्थिक आधुनिकता आहे. तर ह्याचे या ठिकाणी आउटकम्स काय आहेत ते सुद्धा. त्यानंतर आपण डार्क एज म्हणजे काय आहे, रेनेसन्स म्हणजे रिबर्थ म्हणजे काय आहे, पुनर्जन्म ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर आधुनिकता किंवा या ठिकाणी एनलाइटमेंट प्रबोधनाचा काळ आपण पाहिला. त्यानंतर प्रबोधनाच्या काळानंतर आपण सरंजामशाही व्यवस्था ही कशी असते, सरंजामशाही व्यवस्था म्हणजे काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर धर्मगुरू, उमराव आणि सर्वसामान्य जनता जे फेडरल स्ट्रक्चर आहे ते पाहिलं. त्यानंतर रिबर्थ म्हणजे काय आहे, पुनर्जन्माचा काळ म्हणजे काय आहे, तर विविध प्रकारचं संगीत विज्ञान याचा पुनर्जन्म झाला. त्यानंतर आपण या ठिकाणी एनलाइटमेंट पिरियड म्हणजे याचा अर्थ काय आहे, विचारवंतांनी वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपले विचार मांडायला सुरुवात केली हे पाहिलं. त्यानंतर आपण या ठिकाणी कमर्शियल रेव्होल्युशन, व्यापारी क्रांती, व्यापारामुळे या ठिकाणी काय आहे विविध प्रकारच्या ज्या व्यापारी संस्था आहेत किंवा जसं की एक्झाम्पल म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, हे व्यापारी कमर्शियलच्या किंवा व्यापारी क्रांतीच्या माध्यमातून. त्यानंतर आपण वैज्ञानिक क्रांती पाहिली ज्याला आपण इंडस्ट्रियल रेव्होल्युशन असं म्हणतो. त्यानंतर विज्ञानामुळे विविध प्रकारचे शोध लागले. त्यानंतर फ्रेंच रेव्होल्युशन पाहिलं, फ्रेंच रेव्होल्युशनची कारणं पाहिली. पहिलं काय आहे ते या ठिकाणी राजकीय कारण आहे, वैचारिक कारण आहे, आर्थिक कारण आहे, सामाजिक कारण आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर त्या माध्यमातून त्यामध्ये लोकांनी बंड केला आणि लोकांनी लोकसभा तयार केली ज्याला आपण इस्टेट जनरल असं म्हणतो. 3 ज्या इस्टेट होत्या, क्लर्जी, त्यानंतर या ठिकाणी नोबल आणि सर्वसामान्य जनता, अशा प्रकारची इस्टेट होती. त्यानंतर राष्ट्रीय सभा झाली. त्यानंतर महत्वाची टेनिस कोर्ट मध्ये जे ओथ झाली, या ठिकाणी जी त्यांनी शपथ घेतली ती शपथ सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्यानंतर यामध्ये जो तुरुंगावर हल्ला करण्यात आला तो म्हणजे काय आहे, बॅस्टेलचा जो तुरुंग आहे त्यावर. आणि त्यानंतर या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती झाली. फ्रान्समध्ये या ठिकाणी जी इस्टेट व्यवस्था होती ती या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आली. जो लुई होता त्याचा शिरच्छेद या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर आपण औद्योगिक क्रांती पाहिली. औद्योगिक क्रांतीचे काय आउटकम्स आहेत हे सुद्धा पाहिले. त्यानंतर आपण डार्क एज मधून आधुनिकचा सामाजिक बदल, राजकीय बदल, आर्थिक बदल पाहिला. त्याचबरोबर सामाजिक आव्हाने, राजकीय आव्हाने, आर्थिक आव्हाने पाहिली. या सगळ्यांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली. या सगळ्यावर जे प्रश्न निर्माण होते किंवा ह्याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात झाली. मग ह्यामध्ये या ठिकाणी स्पेन्सरची थेरी आपण इथं पाहिली. त्यानंतर जॉन हॅरिस आणि शेवटी या ठिकाणी क्रिटिसिझम इथं पाहिलेलं आहे. तर कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, पहिल्या टॉपिक मध्ये जे काही आपण शिकवलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक PDF नोट्स दिलेली आहे, ही मोर दॅन सफिशियंट
आहे. याचाच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. याच्यावर तुम्हाला सुद्धा एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी एक तुम्हाला आन्सर शीट पाठवली जाईल पीडीएफ ह्याच्यामध्ये, त्यावर लिहून तुम्ही त्याच्या फोटो काढून पीडीएफ तयार करून आपल्या व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर किंवा या ठिकाणी त्या ऍपवर सुद्धा पाठवू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक लेक्चर हे डिटेलमध्ये घेतलं जाईल. त्यामुळे लेक्चर घेण्यामध्ये थोडा डिले एखाद्या वेळेस होऊ शकतो, परंतु रेग्युलर लेक्चर आपल्याला मिळत जातील. आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला लेक्चर निश्चित आवडत असतील, मित्रांना सुद्धा रेफरन्स द्या. आणि बॅच अगदी माफक दरामध्ये सुरुवात आहे, परंतु नंतर याच्या फी वाढल्या जातील. तर निश्चित याचा फायदा तुम्हाला होईल. पुण्यामधील जी फॅकल्टी आहे त्यांच्यापेक्षा बेस्ट आणि त्याचबरोबर अगदी तर्कावर आधारित, त्याचबरोबर कंटेंट बेस इथे टीचिंग असणार आहे. निश्चित त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या 2023च्या एक्झाम मध्ये होणार आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.